राम मंदिर, त्या भव्य राम मंदिरामध्ये नवीन मूर्तीची स्थापना होताना तुळजापूर शहरात 5,000 रामाच्या मूर्तींचं वाटप झालं होतं. आज त्या सर्व मूर्तींची पूजा तुळजापूर शहरात होणार आहे आणि प्रत्येक घरामध्ये प्रत्येक स्त्री पूजा करताना सगळेजण पूजा करताना मला आशीर्वाद देणार आहेत की मी मोदी साहेबांचे हात बळकट करायला दिल्लीला जावं. ही मला त्या धाराशिव मतदारसंघात जिथं आई तुळजाभवानी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ज्या धाराशिव मतदारसंघात आहे तिथे मोदीजींचं महायुतींचं एका महिलेला तिकीट मिळतंय 33% आरक्षण नसताना. मला वाटतं हा निव्वळ योगायोग नाही, हा आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे. आणि मी ज्या दिवशी माझं तिकीट डिक्लेअर झालं त्याच दिवशी 50% माझा विजय निश्चित झालेला. पुढच्या 50% विजयासाठी माझे सर्व भाऊ सर्व मतदार माझ्या पाठीशी राहील हा विश्वास आहे आणि मी 1001% निवडून येणार. तुळजापूर शहरातल्या जर बोलायचं झालं तर या तुळजाभवानीच्या धाराशिव मतदारसंघात महाराष्ट्राची कुलस्वामिनी असताना जय भवानी जय शिवाजीचा नारा देत निवडून आलेल्यांनी 5 वर्षामध्ये मागच्या माझ्या आई तुळजाभवानीसाठी 5 रुपये देखील दिले नाहीत. त्यांनी माझ्या तुळजापूरमध्ये येऊन मत मागायचा त्यांना अधिकार सुद्धा नाहीये. मग अख्खं तुळजापूर या महिलेच्या पाठीशी देवीचा आशीर्वाद म्हणून पाठीशी राहणार आहेत. आणि जिथं माझ्या आई तुळजाभवानींनी शिवाजी महाराजांना भवानी तलवार दिली की स्वराज्य स्थापन करावं, उद्याच्या 7 मेला माझ्या घड्याळासमोरचं बटन दाबून मला दिल्लीला पाठवून आता मोदीजींना आशीर्वाद द्यायचा आहे की पूर्ण भारतामध्ये स्वराज्य स्थापन करू, सुराज्य रामराज्य आणायचंय. त्यामुळे हा तुळजाभवानीचा आशीर्वाद मोदीजींजवळ माझ्या सर्व धाराशिव मतदारसंघातील माझ्या तुळजापूर शहरातले प्रत्येक जण आईचा आशीर्वाद मोदीजींना मतारूपी मला जिंकून नक्की देतील हा विश्वास मला वाटतोय. आणि निश्चित माझं स्वप्न आहे की ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये आलेला भाविक पर्यटक काशी विश्वनाथच्या मंदिराला किंवा अयोध्येच्या मंदिराचं दर्शन घेतल्याशिवाय परत फिरत नाही, तसं महाराष्ट्रात आलेला प्रत्येक भाविक आणि प्रत्येक पर्यटकांनी माझ्या आई तुळजाभवानीच्या दर्शनाला तुळजापूरला यावं. इतकं सुंदर मंदिर आणि इतकं भव्य परिसर मला निर्माण करायचंय. मोदीजींच्या आशीर्वादाने मोदींच्या माध्यमातून तुळजापूरचा कायापालट नक्की करण्याची क्षमता राणादादांमध्ये, इथल्या सगळ्या नगरसेवकांमध्ये, इथल्या सगळ्या आमच्या टीम आहेत. फक्त मी एक माध्यम असणार आहे. महायुती दिल्लीला गेले की माझ्या तुळजापूरचा मला भव्य विकास करायचा आहे. परिसर आणि मंदिर सर्व देशातल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी आई तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला तुळजापूरला यावं माझी एक मनीषा आहे आणि ती नक्की देवी पूर्ण करेल आम्हाला विश्वास आहे. कारण एका महिलेला तिकीट मिळणं हेच देवीचा आशीर्वाद आहे. आणि ज्या दिवशी मी पहिल्यांदा तुळजापूरमध्ये पाऊल ठेवलं तेव्हा सगळ्या तुळजापूर मधल्या पुजाऱ्यांनी मला एक भव्य त्रिशूळ दिलेला आहे. मला वाटतं तो मला देवीने आशीर्वाद दिलाय की घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे. आणि तरी येत्या 7 मेला घड्याळासमोरील बटन दाबून मला विक्रमी मताने विजयी करावं हे हात जोडून विनंती मी